वर्षभर जे दिवे आपल्या देवाजवळ तेवत असतात, दिवे आपल्याला प्रकाश देतात, त्या दिव्यांच्या सुद्धा पूजनाचा दिवस असतो आणि तो असतो दीप अमावस्येचा दिवस, अर्थात आषाढ अमावस्येचा दिवस। यंदा 2024 मध्ये ही अमावस्या कधी आहे बरं? आणि या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते। पण ती पूजा करण्याचा संपूर्ण विधी काय आहे? त्या पूजेमध्ये नक्की कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते? याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात, देवाजवळ ज्या सतत समयात येवत असतात, प्रत्येक व्रत वैकल्यामध्ये, प्रत्येक पूजेमध्ये तेलाचे दिवे, तुपाचे दिवे लावले जातात। याच दिव्यांना घासून पुसून स्वच्छ केलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते। दीप अमावस्येच्या दिवशी अर्थात आषाढ अमावस्येला यंदा ही अमावस्या आलेली आहे 4 ऑगस्ट 2024। या दिवशी तुमच्या घरातील छोटे मोठे सगळ्या प्रकारचे दिवे काढा, स्वच्छ घासा आणि त्यांची पूजा करा। पण ही पूजा कशी करायची? या पूजेचा विधी काय असतो? या पूजेमध्ये साहित्य काय काय लागतं? चला जाणून घेऊया। एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। चला मग बघूया पूजेसाठी साहित्य काय काय लागणार आहे। सगळ्यात आधी हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ, सुपारी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। लायांचा आणि गुळाचा। प्रत्येक पूजेला पंचामृत लागतं। त्याचबरोबर उदबत्ती, तेलाचे दिवे लावण्यासाठी तेल वाती लागतील, तुपाच्या वाती, दुर्वा, फुलं आणि त्याचबरोबर गजरे सुद्धा। आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे हा पदार्थ ज्याला कणकेचे दिवे आपण म्हणतो। कणिक गूळ घालून हे दिवे केले जातात आणि याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळलं जातं। याच दिव्यांचा नैवेद्यही दाखवला जातो। त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्त्वाचे आहेत आणि अर्थातच घरातले सगळे दिवे गोळा करून स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आहेत। अगदी छोटे असतील मोठे असतील सगळे दिवे इथे घ्यायचे आहेत। आता हे कणकेचे दिवे कसे बरे बनवावे? तर कडक पाण्यामध्ये गूळ टाकून तो चांगला विरघळून घ्यावा आणि त्याच पाण्याने कणिक भिजवावी। कणिक भिजवताना थोडंसं मीठ आणि साजूक तूप नक्की टाकावं। त्याचबरोबर थोडासा रवाही टाकावा आणि हे मिश्रण एकत्र करून कणिक भिजवावी आणि त्या कणकेपासून छोटे छोटे दिवे बनवावेत। ते चांगले वाफवून घ्यावेत। थंड झाल्यावर त्याच दिव्यांमध्ये तुपाची वात टाकून थोडंसं तूप घालून दिवे प्रज्वलित करावेत आणि याच कणकेच्या दिव्यांनी घरातल्या इतर दिव्यांना ओवाळावं आणि या प्रकारे दिव्यांना ओवाळून झाल्यानंतर त्याच कणकेच्या दिव्यांनी आपल्या घरातल्या लहान मुलांनाही ओवाळावं, औक्षण करावं। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।